पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असणाऱ्या छगन भुजबळ यांची आज पुन्हा एकदा आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे। भुजबळ गेल्या 17 सप्टेंबरपासून जे रुग्णालयात उपचार घेत होते। सुरुवातीला डेंग्यूच्या संशयाने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, पण त्यांना डेंग्यू नसल्याचं चाचण्यांमध्ये स्पष्ट झालं। पण त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती, त्यामुळे आता जवळपास 25 दिवसांच्या उपचारानंतर भुजबळांना डिस्चार्ज देण्यात आलाय। त्यांना पुन्हा एकदा आर्थर रोडमध्ये रवानगी करण्यात आली आहे। पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भगवानगडाच्या पायथ्याशी केलेल्या भाषणावरून जोरदार वाद पेटला आहे। जानकरांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अपमान केलाय, त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे। या संदर्भात राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचंही धनंजय मुंडे यांनी झी 24 तासला सांगितलंय। तर वैचारिक मतभेद असू शकतात, पण अशा शब्दात टीका करणं गैर असल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केलंय। विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोलाही अजित पवारांनी हाणलाय। एमएलसी म्हणजे वरिष्ठ सभागृहाच्या सदस्याला एमएलसी म्हटलं जातं। त्या एमएलसीच्या बाबतीमध्ये जे अकलेचे तारे जानकरांनी तोडले आणि सांगितलं की मुख्यमंत्र्यांचे लॉयल चमचे, या एका वाक्यामध्ये जानकरांनी मुख्यमंत्र्याचा तर राज्याचा अपमान केलाच, पण विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा सुद्धा या ठिकाणी अतिशय घाणेरड्या शब्दात या ठिकाणी अपमान केला। म्हणून आमची प्रमुख मागणी या ठिकाणी असेल, 14 तारखेला आमच्या पक्षाच्या सर्व नेतृत्वाची एकत्रित बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये मी हा स्वतः विषय मांडणार आहे की या ठिकाणी विधान परिषदेचा अपमान जर एका मंत्र्याकडून होत असेल तर आम्ही राज्यपालाकडे जाऊन त्या मंत्र्यांची बडतर्फीची मागणी करायला पाहिजे, आणि मी त्याची परवानगी 14 तारखेला नक्कीच या ठिकाणी आमच्या पक्ष नेतृत्वाकडून घेणार आहे। मी कधी भाषण करत असताना तारतम्य ठेवून भाषण करतो। कुणी काय भाषण करावं, माझ्याबद्दल तर ह्या मंत्रिमंडळातले मंत्री इतकी घाणेरडी भाषा वापरतात की विनाशकाले विपरीत बुद्धी एवढंच त्याच्याबद्दल आपण म्हणू शकतो। आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती काय, यशवंतराव चव्हाण साहेबांनी काय आपल्याला वैचारिक बैठक दिलेली आहे, ठीक आहे वैचार झाली पाहिजे, पण एवढी चुकीच्या पद्धतीने चाललं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पण कार्यकर्ते जर कुठं चुकत असतील तर हे त्यांनी पण ताबडतोब थांबवलं पाहिजे। महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या विधानाचा विरोध करण्यासाठी औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी महादेव जानकर यांच्या फोटोला चपलेनं मारण्यात आलं, तर गाढवाला जानकर यांचं नाव देत त्याची धिंड काढण्यात आली। तर बीडमध्येही परळी, अंबाजोगाई, माजलगाव, केज आणि वडवणीमध्येही जानकर यांच्या पुतळ्याचं दहन करून जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। आज महादेव जानकर 2-3 महिन्यांपूर्वी पुणे येथे षण्मुखानंद सभागृहामध्ये माननीय अजितदादा पवार यांचं नेतृत्व असल्यास आम्ही महाराष्ट्रभर त्यांच्या अंडर काम करू अशी घोषणा केला होता। 4 दिवसात लाल दिवा काय भेटला, त्या गाढवाच्या नाकामध्ये वारं शिरलं आणि आज काही वरायला लागलेलं आहे। आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करू। हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज नांदेड नाका परिसरात महादेव जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलेनं चोप देत पुतळ्याचं दहन केलं। जानकर यांनी केलेलं हे विधान शोभनीय नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांवर कारवाई करावी आणि त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। नांदेडमध्येही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीचे दासराव पुयड यांच्या नेतृत्वात जानकर यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करताना जिल्हाधिकाऱ्यांवरही टीका केली होती, त्याचाही निषेध यावेळी करण्यात आला। जळगाव जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जानकरांचा पुतळा दहन करत असतानाच पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुतळा दहन करू दिला नाही म्हणून कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात चांगलाच वाद रंगला। यावेळी जानकरांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी जानकरांचा प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतला, त्यानंतर 15 ते 20 महिला तसंच इतर कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। आज पुण्यातही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं जानकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। मंडईतील टिळक पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जानकरांचा पुतळा जाळला। पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये जानकरांनी केलेली टीका आणि त्यानंतर राष्ट्रवादीनं केलेलं आंदोलन याचे पडसाद उमटले। बारामती हॉस्टेलमध्ये आज 4 ते 5 विद्यार्थ्यांनी सुप्रिया सुळेंच्या फोटोवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न यशस्वी ठरला। या 4 ते 5 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ठाणे
ठाण्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जानकर यांच्या पुतळ्याला जोडे मारून तसंच पुतळ्याचं दहन केलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जानकर यांना निर्वाणीचा इशारा दिलाय। या प्रकरणी 12 कार्यकर्त्यांना ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सर्जिकल स्ट्राईक कुठल्याही राजकीय पक्षांनी नव्हे तर आपल्या देशाच्या सैनिकांनी पार पाडलंय, त्यामुळे टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा सर्जिकल व्हावं अशी टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी केली आहे। तसंच याआधी कधीही सर्जिकल स्ट्राईक झाले नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। Defense Minister for 2 years, and from whatever I have learned, there is no surgical strike any time earlier. Okay. What probably they are quoting are what is called as action taken by border action teams. There are these are common practices across globe and also in Indian Army. That a local commander sometimes takes action against punitive action against the opponent who has been troubling him to settle the score. It's not an official action of the approved by the government. Therefore, it is called as court operation. मोठ्या शहरांमध्ये निघणाऱ्या मूक मोर्चांनी एक मराठा लाख मराठा या वादळानं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असताना गाव पातळीवरही मराठा मोर्चा निघतायत। जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील पातोंडा परिसरातील पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थांनी मराठा मोर्चात हजेरी लावली। 4000च्या वर लोक यात सहभागी होते। मोर्चाचं नेतृत्व सर्व तरुण मुलींनी केलं। यावेळी या मोर्चासाठी गावातील सर्व समाजांनी जाहीर पाठिंबा घोषित केला। गावामधील हा मोर्चा सर्वात मोठा लक्षवेधी मोर्चा ठरला। यवतमाळ शिवसेनेला खिंडार पडत असून पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या 2 माजी उपजिल्हाप्रमुखांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय। पुसद येथील महेश नाईक यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपत प्रवेश केलाय। केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत पुसदमधील शेकडो शिवसैनिक भाजपत सामील झाले। विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं महेश नाईक यांना डावलून बाहेरचा उमेदवार दिला होता, तेव्हापासून ते नाराज होते। तर शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आणि दिग्रस येथील आक्रमक शिवसैनिक अरविंद गादेवार यांनीही शिवसेना सोडली आहे। तर दिग्रसचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यप्रणालीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली। बेळगावमध्ये कोट्यवधी किमतीची सांबराची शिंग, हत्तीचे सुळे, वाघाची नखं आणि पँगोलिनची कातडी पोलिसांनी जप्त केली आहेत। यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। शहरातल्या शेट्टी गल्लीतल्या एका घरावर धाड घालून पोलिसांनी हे हस्तगत केलंय। या प्रकरणी पोलिसांनी सलीम चमडेवाले याला अटक केली आहे। सलीम आपल्या कारमधून प्राण्यांची शिंग आणि अन्य वस्तू आणायचा आणि घरात ठेवायचा। नंतर शिंग, हस्तिदंत, वाघाची नखं आणि पँगोलिनचं कातडं ही कारमधून मुंबईला न्यायचा। तिथूनच ते चीनला जायचं। या साऱ्यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। जप्त केलेल्या प्राण्यांची शिंग आणि अन्य वस्तूंचं मूल्यमापन करण्यासाठी पोलिसांनी वन खात्याशी संपर्क साधलाय। नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आल्यामुळे शहरातील जनजीवन अस्तव्यस्त झालंय। यात शहर बस वाहतूक व्यवस्था आणि जिल्ह्यातील ग्रामीण यंत्रणेला जोडणारी बस वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। 2 गटातील तणावामुळे सर्वाधिक नुकसान सार्वजनिक परिवहन सेवेचं झालंय। याचा फटका शहरातील हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनाला बसलाय। नाशिक जिल्ह्यात येण्यासाठीची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यानं जवळपास 5 ते 6 जिल्ह्यांचा संपर्क तुटलाय। नागपुरात चिटफंडचा पैसा चुकवण्यासाठी लोकांच्या तगाद्याला कंटाळून एका दाम्पत्यानं आत्महत्या केली। दिनेश आणि योगिता कुर्यवंशी अशी मृतांची नाव आहेत। दोघांनी फुटाळा तलावात उडी मारून आपला जीवन प्रवास संपवलाय। दिनेश यांचं सुरेंद्रगड परिसरात चहा आणि नाश्त्याचा व्यवसाय होता। दोघेही परिसरात बचत योजनाही चालवायचे। लोकांकडून 500,000 रुपये महिन्याप्रमाणे रक्कम गोळा करून ठराविक दिवसांनी त्यांना व्याज देणं अशी ही योजना चालत होती। लोकांकडून गोळा केलेली रक्कम कुर्यवंशी दाम्पत्य एका व्यक्तीकडे गुंतवत होते। मात्र त्या व्यक्तीनं कुर्यवंशी दाम्पत्याचे पैसे परत न केल्यामुळे त्यांची बचत योजना डबघाईस आली। लोकांचे पैसे परत करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे। परेशान उसका फंड का था, बोलते फंड बाटअप था उसका 15 तारीख का। अभी कुछ नहीं मालूम मेरे को उसके सिवा। शंका लगी तो मैं ढूंढने निकला ना, मेरे को यहाँ स्कूटर मिली उसकी, वहाँ फिर ढूंढा मैंने राती को, तो मेरे को चप्पल और चश्मा और स्कूटर की चाबी मेरे को नीचे मिली। फिर वैसे ही पुलिस स्टेशन में मैंने फ़ोन किया, पुलिस वाले आए, फिर उनसे बात किया। तेलंगण राज्याचा हैदराबाद सेंट्रल विद्यापीठाचा विद्यार्थी असलेल्या रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर या संपूर्ण प्रकरणाचं राजकारण होत असतानाच आता खुद्द वेमुला परिवारानंच राजकारणात उडी घेण्याचं ठरवलंय। पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत वेमुला परिवार सक्रियपणे सहभाग घेणार असून
भाजपच्या विरोधात आणि बसपच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहे। याची घोषणा आज खुद्द रोहित वेमुलाच्या आईनं नागपूरला आयोजित एका पत्रकार परिषदेत केली। बहुजन समाज पक्षातर्फे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। गोव्यातील परफ्यूम स्पेशालिस्ट मोनिका घोरडे हिचा खून बदला, पैशाची लालच आणि वासनेतून झाल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी गोवा पोलिसांनी राजकुमार सिंग याला बंगळुरूतून अटक केली होती। त्यानं ही सगळी कबुली दिली आहे। त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। उत्तर गोव्यातल्या सांगोल्डामध्ये सपना राज व्हॅली या उच्चभ्रू सोसायटीत मोनिका मोर्डेचा 6 ऑक्टोबरला खून झाला होता। गोवा पोलिसांनी या खुनाच्या तपासासाठी 5 पथकं तयार केली होती। सगळ्यात आधी पोलिसांनी या सोसायटीच्या आधीच्या सुरक्षा रक्षकाला अटक केली। राजकुमार सिंगला मोनिकाची छत्री चोरल्याच्या आरोपावरून सोसायटीतून काढून टाकलं होतं। तेव्हापासून त्याचा तिच्यावर राग होता। या रागातूनच त्यानं मोनिकाचा काटा काढायचं ठरवलं होतं। जब ये उसको अंदर हाथ पैर बांधे उसने, तो उस पैसा मांगा, तो वो भी एक नियत थी पैसा लेने की। तो उसके पर्स में से 4,000 रुपया निकला, वो तो ले लिया। उसके बाद वो और इंसिस्ट करने लगा कि मुझे और पैसा चाहिए। तो डिसीज ने फिर अपना कार्ड जो दिया, उसका पिन नंबर मांगा, वो भी दे दिया। उसके बाद एक एप्पल का फ़ोन था, वो भी ले लिया उसने कि कहीं किसी को बतलाना दे दे। और फिर उसको वो मजबूर किया गया कि उसका पासवर्ड भी बताए। और पासवर्ड जब मिला तो उसके बाद उसने पहले उसको ब्लू फिल्म दिखाई, वहाँ पर 2-3 क्लिपिंग शॉर्ट फिल्म्स दिखाई। उसके बाद उसने उसके साथ सेक्सुअल एक्सप्लॉइट किया उसको। सांगलीच्या पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारात दरोड्याचा प्रयत्न फसलाय। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। हे चौघेजण अधीक्षकांच्या घराच्या परिसरातल्या चंदनाची झाडं तोडण्याच्या प्रयत्नात होते। दरोडेखोरांकडून पोलिसांनी करवत आणि सत्तूर जप्त केलेत। कारवाई दरम्यान या चौघांनी पोलिसांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केलाय। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत एटीएममध्ये रक्कम भरण्यासाठी जात असलेल्या 2 तरुणांना धाक दाखवून त्यांच्याकडून 26 लाख रुपये लुटण्याचा प्रकार नुकताच घडला होता। या प्रकरणी गोंदिया पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 24,24,000 रुपये जप्त केलेत। तर विशेष म्हणजे या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार चंद्रकुमार उर्फ पिंटू विजय शहारे हा एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या लॉजिकॅश याच कंपनीत कार्यरत होता। मात्र कंपनीनं त्याला कामावरून कमी केल्यामुळे त्याचा वचपा काढण्यासाठी एटीएममध्ये कॅश टाकणाऱ्यांना लुटण्याचा त्यानं चंग बांधला होता। मोहरमचा दिवस चंद्रपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष असतो। याच दिवशी चंद्रपूर शहरातील मध्यभागी असलेल्या जिल्हा तुरुंग नागरिकांसाठी खुला केला जातो। हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय नागरिक या तुरुंग परिसरात असलेल्या गैबीशाह वली दर्ग्यावरती नतमस्तक होतात। सुमारे 400 वर्ष जुन्या या दर्ग्यातील विहिरीचं पाणी अत्यंत पवित्र मानलं जातं। लाखोंच्या संख्येतील भाविक हे पवित्र तीर्थप्राशन करण्यासाठी तुरुंग परिसरातील दर्ग्यावर गर्दी करतात। उभ्या महाराष्ट्राचं लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं मर्दानी दसऱ्याचं आयोजन करण्यात आलं। तब्बल 15 तासांपेक्षा जास्त काळ हा सोहळा गडावर संपन्न झाला। काल संध्याकाळी 6 वाजता खंडेरायाची पालखी सीमोल्लंघनासाठी गेल्यानंतर मर्दानी दसरा सुरू झाला। खंडा तलवारीचं मर्दानी खेळ संपन्न झाल्यानंतर समारोप झाला। मुलुंडमधल्या काल झालेल्या भाजप शिवसेना राड्यानंतर नवघर पोलिसांनी एकूण 5 शिवसैनिकांना अटक केली आहे। किरण नंदी, निलेश सावंत, सुनील संतुगरे, निलेश ठक्कर, किशोर भोईर अशी या शिवसैनिकांची नावं आहेत। तसंच आणखी काही शिवसैनिकांनाही अटक होण्याची शक्यता आहे। दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुलुंडमधील नियोजित दौरा देखील रद्द करण्यात आला आहे। मुलुंडमध्ये रावण दहन कार्यक्रमावेळी भाजप खासदार किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर युतीत वाकयुद्ध रंगलंय। सुरुवात त्यांनी केली, अंत आम्ही करू असा इशारा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिलाय। या राड्यानंतर शेलार यांनी सोमय्या यांची भेट घेतली। शिवसेनेच्या हल्ल्यामुळे प्रेरणा मिळाली असून भ्रष्टाचाराविरोधातला लढा सोमय्या आणि भाजप सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। सर्जिकल स्ट्राईक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात। ज्यांची छाती 56 इंचाची नाही त्यांनी सर्जिकल स्ट्राईकची भाषा करू नये असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आणलाय। असं वाटतं की सर्जिकल स्ट्राईकच्या गोष्टी त्यांनी कराव्या ज्यांना 56 इंचाची छाती आहे। आणि त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक 56 इंचाची छाती असलेले
मोदीच करू शकतात. बाकीच्यांनी सर्जिकल स्ट्राईकवरच्या गोष्टींवरचा पोरखेळ हा न केला तर बरा. ठाणे शहराला लागून असलेल्या हरिओम नगर डम्पिंग ग्राउंड बंद करा या मागणीसाठी अनेकदा शांततेच्या मार्गाने आंदोलनं झाली, पण इथे मुंबई पालिका प्रशासनानं डम्पिंग थांबवलं नाही. याचा विरोध करण्यासाठी आज मनसे कार्यकर्त्यांनी सकाळपासून शेकडो गाड्या रोखून धरल्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिसांनी देखील इथील कचऱ्याच्या गाड्या पुन्हा पाठवून दिल्या. आंदोलनकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना बोलवा अशी भूमिका घेतल्यावर उशिरा नका होईना पालिका अधिकाऱ्यांनी हे डम्पिंग कायमस्वरूपी बंद करत असल्याचं जाहीर केलं आणि या डम्पिंग शास्त्रीय पद्धतीनं बंद करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सहकार्य करण्याची विनंती केल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आश्वासन पाळा अन्यथा मनसे स्टाईलला आंदोलनाचा इशारा दिला. अनेक वर्ष ठाणा मुंबईच्या कचऱ्याचा त्रास सहन करतो. तुम्ही ठाण्याला डम्पिंगला लागून असलेला हरिनगर आणि हरिओम नगर आणि कोपरी हा विभाग बघाल तर इथे लोक संध्याकाळी घरी थांबूच शकत नाही. अनेक लोक घर सोडून इथनं घोडबंदर रोडला राहायला गेली. याचं कारण असं होतं की जो डम्पिंगचा रात्री वास सुटतो तो कोणी सहन करू शकत नाही. म्हणून आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे. मुंबईसह राज्यभरात केबल ग्राहकांसाठी येत्या काही दिवसात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ट्रायनं देशात प्रसारित केल्या जाणाऱ्या 100 मोफत वाहिन्या महिना 130 रुपयात उपलब्ध करून देण्याची सक्ती करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडलाय. ग्राहकांना ज्या पेड वाहिन्या बघायच्या असतील त्याचे वेगळे पैसे भरून त्या बघता याव्यात असंही प्रस्तावात म्हटलंय. लवकरच तुमच्या मोबाईलचा नंबर 11 अंकांचा होऊ शकतो. झी मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार दूरसंचार विभाग 11 अंकांचा मोबाईल नंबर लागू करण्याचा विचार करत आहे. दूरसंचार विभागाकडे असलेली 10 नंबरची सिरीज संपत चालली आहे. त्यामुळे मोबाईल नंबर 11 अंकांचा होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. सध्या देशात 100 कोटी मोबाईल ग्राहक आहेत. 2020 पर्यंत हा आकडा वाढून 140 कोटी होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा स्पिन किंग आर अश्विन आयसीसीच्या बॉलर्सच्या टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 स्थानावर विराजमान झालाय. न्यूझीलंड विरुद्धच्या 3 टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये त्यानं सर्वाधिक 27 विकेट घेण्याची किमया केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.